अधिकारी, शिक्षक, पत्रकार बंधू आणि माझ्या लाडक्या बीडच्या सर्वच बंधू भगिनींनो, सर्वांनाच माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन। या पवित्र दिवशी मी तुम्हा सर्वांना बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतोय तो आपल्याला सहज मिळाला नाही। देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं, तुरुंगवास भोगले, त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांसमोर मी आज नतमस्तक होते। मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची बाजी लावणाऱ्या सर्व वीरांनाही मी आदरपूर्वक, नम्रपूर्वक अभिवादन करते आणि आजही सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेल्या जवानांना, पोलिसांना, देशासाठी शहीद झालेल्या सुपुत्रांना मानाचा मुजरा करते। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आपल्या सैन्य दलातील निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली। देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या भारताच्या वीर सुपुत्रांना मी अभिवादन करते। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधी, सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रामध्ये योगदान देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या सन्माननीय मान्यवरांचं, उपस्थित बंधू भगिनींचं मी स्वागत करते। बीड जिल्ह्यातील ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं, त्या सर्व गौरवमूर्तींचं मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। आज भारत जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक म्हणून आत्मविश्वासाने उभा आहे। शेतीपासून अंतराळापर्यंत, शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत, उद्योगापासून डिजिटल क्रांतीपर्यंत भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेली आपण सगळेजण पाहत आहोत। या प्रगतीमध्ये देशातील आपल्या शेतकऱ्यांचा घाम आहे, कामगारांचे श्रम आहेत, महिलांचं योगदान आहे, युवकांची ऊर्जा आहे, वैज्ञानिकांची बुद्धिमत्ता आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकांचा सकारात्मक सहभाग आहे। राज्याची उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आज मला अत्यंत अभिमानाने सांगता येत आहे की बीड जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे। आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 96,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 711 कोटी रुपये जमा करून त्यांचा 7/12 कोरा करण्यात आलेला आहे। पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे 7/12 कोरे होणार आहेत। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं तातडीनं ॲग्री स्टॉक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं मी आज सर्वांनाच आवाहन करते। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 400 गावांची निवड झालेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 2025-26 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं 1,459 कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे। आतापर्यंत 9,22,362 बाधित शेतकऱ्यांना 634 कोटीचं अनुदान डीबीटीद्वारे वितरित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये जलसंधारण सप्ताह राबविला जातो आहे। या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवण्याचा संकल्प आपण सगळेच जण करूयात। जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडणार आहे। आदरणीय अजितदादांनी या योजनेसाठी
आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच या प्रकल्पाला गती मिळत आहे. या उपसिंचन योजनेमुळे 1.65 टीएमसी पाणी उपलब्ध होत असून आष्टी तालुक्यातल्या 26 गावातील 8,147 हेक्टर क्षेत्र त्यामुळे सिंचनाखाली येणार आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन याच्या अंतर्गत 2025-26 मध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 14,756 कामं हाती घेण्यात आली. त्यातून जवळपास 1.5 कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी 623 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्याने विकास कामे करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 2025-26 मध्ये आलेल्या सुमारे 6,88,000 अर्जांपैकी 99% अधिक अर्ज वेळेत निकाली काढलेले आहेत. या कामगिरीबद्दल आपले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात आला आहे. मी त्यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनाचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर या अभियानाच्या माध्यमातून 1,40,000हून अधिक नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळालेला आहे आणि ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. आरोग्य व्यवस्थापन आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमाच्या अंतर्गत बीड सर्वात राज्यात आघाडीवर आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये 160% काम पूर्ण करून जिल्ह्यानं याही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये अद्ययावत 10 खाटांचा हृदय विभाग, महिलांसाठी 100 खाटांचं माता बाल संगोपन केंद्र उभारलेलं आहे. मागच्या दौऱ्यात मी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केलेली आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आज आपल्या वडवणी तालुक्यातल्या चिंचवण गावात नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण होत आहे. ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी मिशन साथी राबवलं जात आहे. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड देण्यात आलेलं आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी बीड शहरामध्ये उभारण्यात आलेलं संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह हे महाराष्ट्रातलं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच पहिलं वसतिगृह ठरलं आहे आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कालच मी आणि आम्ही सर्वांनीच त्याचं लोकार्पण केलं. महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकीच्या योजनेअंतर्गत 7,500हून अधिक पात्र लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळालेला आहे. आंबेजोगाई, गेवराई, परळी, माजलगाव आणि वडवणीत बचत गट भवनांची उभारणी होत आहे. बीड पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत रेल्वे पुण्यातल्या हडपसरपर्यंत नेण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जोराने सुरू आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज आणि MIDC यांच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेलं 196 कोटी रुपयाचं CIIT कौशल्यवर्धन केंद्र सुद्धा पूर्णत्वास येत आहे. परळी ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 301 कोटी रुपयाच्या सुधारित विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि या विकास प्रकल्पाचं काम लवकरच सुरू करत आहोत. मागच्या दौऱ्यात माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील अंमलबजावणीसाठी निर्णय देण्यात आलेला आहे. परळीमध्ये 41 हेक्टर क्षेत्रावर 565 कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे. थोड्याच वेळानं म्हणजे दुपारी आज या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही सगळेजण करणार आहोत. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे कॉलेज नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल अशी खात्री आहे. ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा आपण बीड जिल्ह्यात घेणार आहोत. बीडचा
क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं काम लवकरच सुरू होईल. बीडला प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला संकल्प आहे. पाटोदा तालुक्यातल्या जरेवाडी जिल्हा परिषदेची शाळा ही गुणवत्तापूर्व शिक्षणाचं एक उत्तम उदाहरण आहे. आदरणीय अजितदादांनी सुद्धा जरेवाडीच्या या शाळेचं मनापासून कौतुक केलं होतं आणि याच धर्तीवर बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला होता. त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे आपण तेही स्वप्न साकार करण्याच्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात. बीडमध्ये शिक्षणासह आरोग्याला आपण प्राधान्य देत आहोत. सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला मानस आहे. या संकल्पासाठी सर्व बीडकरांनी, आपण सर्वांनीच साथ द्यावी असं आवाहन या निमित्ताने आपल्या सर्वांना करते. आपल्या सर्वांनाच परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.